हाय गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज मी कांद्याची पातची भाजी करणार आहे। अगदी साधं सोपं। चला तर मग आता कांद्याची पाताला मी असं चिरून घेतलेलं आहे, निवडून चिरून घेऊन घेतलेलं आहे। चला तर मग आता धुवायला घेते मी। आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घेते। चला तर मग आता गॅसवर मी कढई ठेवून घेते आणि 1-2 चमचे जितकं तुम्हाला ऑइली लागते तेवढं तुम्ही घालू शकताय। ऑइली घालू शकताय। आणि कांद्याची भाजी कुणाला कोणाला आवडते, खूप छान लागते, सोपं आहे आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते। चला तर मग आता तेल गरम झालेलं आहे। मी आता कांद्याची भाजी मी टाकून घेते ह्याच्यात तेलात गरम। किंवा तुम्ही कांद्याला काय फुटणी द्यायची गरज, कारण की कांद्याचीच पाताचीच भाजी आहे तर कांदा टाकायची काही गरजच नाही आहे। जर कदाचित तुम्हाला लसूणचा तुकडा घालायचा असला तर लसूणचे 4 कुडे वगैरे घालायचं असलं तर तुम्ही घालू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे। अगदी साधं सोपं आहे, तुम्ही करून घेऊ शकताय। आणि मी नवीन पद्धत आज दाखवणार आहे। मी बघा आता मी नवीन पद्धत काय काय मी कांद्याच्या पातामध्ये मी घालणार आहे, नवीन पद्धत ते बघा। चला तर आता मी मीठ घालून घेत आहे, चवीनुसार पहिला मीठ घातलेलं आहे। मग चला तर आता मी भात तयार केलेला आहे, तांदूळ तयार झालेला आहे। तांदूळ शिजवून मी त्याच्यात घातलेला आहे, शिजलेला तांदूळ, कारण की टेस्ट यायला। आणि आता मी शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे, हे बघा शेंगदाण्याचं कूट आता खालीवर करून घेत आहे। हे बघा असं खालीवर परतून घ्यायचं। ह्याला आपाप पाणी पण सुटते आणि वरनं थोडं तुम्ही घालू पण शकताय, कारण की मी तांदूळ शिजलेला घातलेला आहे, कूट घातलेला आहे, मीठ चवीनुसार घातलेला आहे। अगदी साधं सोपं आहे, मी कांद्याची पातची भाजी करायला लागलोय। आणि खालीवर परतून वगैरे घ्या छानपैकी। अगदी साधी सोपी आहे, भाकरीसोबत खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। असं स्वयंपाकात काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे, फक्त करण्याचे टॅक्ट पाहिजे। चला तर मग पाणी आटलेलं आहे माझं, बघा पाणी कमी आटलेलं आहे आणि कलर पण छान आलं आहे, हिरवगार। तुम्हाला भाजी माझी कशी वाटली सांगा कमेंटमध्ये नक्कीच, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब लाईक पण नक्की करा। चला तर आता मी जेवणाचं ताट तयार करते। हे बघा चपाती घेतलेला आहे, भजी घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, हे बघा भाजी पण घेतलेला आहे एका साईडला, आणि वांग्याची आमटी पण घेतलेला आहे। बाय, जेवण तयार झालेलं आहे।